नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज गणेश जयंती आहे, त्यानिमित्ताने आजची डिश आपण स्पेशल बनवणार आहोत। आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। मी हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आहेत। त्यांची नावं मी तुम्हाला जेव्हा आपण सगळी तयारी करणार आहोत तेव्हा सांगणारच आहे। आपण आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहोत। गॅसवरती कढई गरम झाली आहे, घालून घेऊया घी। घी मी एक मीडियम साईजचे 2 चम्मच घेतला होता। बारीक चिरलेले बदाम, बारीक चिरलेले काजू हे आधी आपण फ्राय करून घेणार आहोत घीमध्ये। बारीक केलेला पिस्ता घालून घेऊया। गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं आहे। ही घातली आहे खसखस। आता आपण घालून घेणार आहोत हलीम आणि सफेद तीळ। हे सतत पलित्याने आपण मिक्स करत राहणार आहोत, म्हणजे ते खाली करपणार नाहीत। बारीक केलेले खजूर, हे मी काळे खजूर घेतले आहेत। जर काळे खजूर आवडत नसतील तर आपण त्याऐवजी ब्राऊन खजूरसुद्धा घेऊ शकतो। ही मी घातली आहे वेलची पावडर। हे सर्व मिश्रण पलित्याने आपण सतत मिक्स करत राहणार आहोत। गॅसचं टेम्परेचर स्लोच ठेवायचं आहे। गूळ, हा गूळ मी वनस्पती गूळ घेतला आहे, शक्यतो मी हाच गूळ वापरते। आता घालून घेणार आहोत खोबरा। हा सुका खोबरा आहे। सुका खोबरा म्हणजे जसं नारळामधलं पाणी आटून जातं पूर्ण आणि ते नारळ एकदम कोरडं झालेलं असतं, तो मी हा खोबरा घेतला आहे किसून। सर्व छान मिक्स झालं आहे। गॅस बंद करून घेऊया। मिश्रण एक 5 मिनिटं थंड करायला ठेवून दिलं होतं। आता आपण त्याचे लाडू बांधून घेणार आहोत। लाडू आपण मीडियम साईजमध्येच बांधून घेणार आहोत आणि लाडू वळताना वरती गुलाबाची पाकळी लावायची आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही आणि पटकन बनते। बस फक्त तुम्हाला हे सगळं बारीक करायला थोडासा वेळ जाऊ शकतो, नाहीतर बनायला एकदम सोपी रेसिपी आहे। आज गणेश जयंती आहे, त्यानिमित्ताने बाप्पासाठी हा प्रसाद बनवलेला आहे। उकडीचे मोदकांचा व्हिडिओ मी आधीच बनवला होता, पण तो फास्टमध्ये बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्युझिक दिली होती। आपण उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ बघू पुन्हा केव्हा तरी, जेव्हा असाच कोणता तरी स्पेशल दिवस असेल, अंगारकी वगैरे, त्यावेळेस बघूच नक्की। अशाच पद्धतीने आपण सेम साईजमध्ये सर्व लाडू बनवून घेणार आहोत। सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत। आता आपण त्यांना सुंदर पद्धतीने डेकोरेट करणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा ऑल बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीबरोबर। धन्यवाद, बाय बाय।